द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा। द्राक्ष बागायतदार संघ आणि सांगली जिल्ह्यातील फळ उत्पादक फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये अफगाणिस्तानचा आणि चीनचा बेदाणा देशामध्ये आयात होतो। या आयात होणाऱ्या बेदाण्यावर 100% आयात कर लागू करण्यात यावा। शेतकऱ्यांना बॅटरीवर चालणारे ट्रॅक्टर उपलब्ध करून द्यावेत आणि त्यामध्ये 50% अनुदान देण्यात यावं। यासह इतर मागण्यांसाठी या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी, फूल उत्पादक शेतकरी आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं हा विराट मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचं नेतृत्व द्राक्ष बागायतदार संघाचे राज्य उपाध्यक्ष मारुती नाना चव्हाण यांनी केलं। यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताजी पाटील, जयसिंग चव्हाण आदींसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकरी, केळी उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकरी हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले होते। यावेळी फूल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रामचंद्र माळी, श्रीकांत बिराजदार, संजय मिरजकर, सागर मिरजकर, संतोष कोळेकर, सोमनाथ माळी, सागर माळी, गोरख खराडे, संतोष माईनकर, सुदाम माळी, दीपक मिरजकर, सुभाष हाके नाईक, फूल उत्पादक शेतकऱ्यांचे अध्यक्ष मिर्जे साहेब, उपाध्यक्ष नाईक साहेब, त्याचबरोबर संघटनेचे अध्यक्ष कनवाडे, पंडित कोरे, बोधगिरे आदी मान्यवर उपस्थित होते। बाहेरून येणारा बेदाण्याचा 300 रुपये बेस रेट ठरवून त्याच्यावर 100% आयात करावा। तसंच चीन मधून येणारी द्राक्षे त्यांच्यावर पण 30% बेदाण्याचे आयात कर लागू होते, तिथे ते 100% झाले पाहिजे। तसेच सगळ्या फळांच्यावर सुद्धा त्या प्रमाणात रेट करून त्याच्यावर आयात कर आकारण्यात यावा। मागच्या वर्षी मार्केटमध्ये चायनाचे द्राक्ष आले होते आणि त्या द्राक्षाची किंमत 300 रुपये होती आणि त्या किमतीचं म्हणजे इनव्हॉइस त्याचं 100 रुपयाचं होतं, जिथे 300 रुपये विकत होते आणि आपले द्राक्ष जेव्हा 200 रुपयाच्या आसपास विकत होते ते द्राक्ष डायरेक्ट 100 रुपयावर आले। तर हे निर्यात ताबडतोब थांबली पाहिजे किंवा त्याला 100% ड्युटी लावली पाहिजे, आयात ड्युटी लावली पाहिजे। तर ही एक मागणी महत्वाची आहे। इसके लिए हम ऐसा ही इकट्ठा करके हम भी कर्नाटका वाले आपके साथ देते हैं और सब लोग हम आपके साथ में है और 20-30 बरस से हम कर्नाटका द्राक्ष बेदार संघ और MRDBS साथ में चल रहे। आपका जो मांग है हम भी आपके साथ चलेंगे और मिलके काम करेंगे। ये कर्नाटका और महाराष्ट्र का नहीं है, ये पूरे भारत का अंगूर का किसानों का ये है, कठिनाई ये है। आपण सुद्धा शेतकरी ज्या प्रमाणात यायला पाहिजे, बेदाणा उत्पादक शेतकरी आले नाही, आता सध्या कामं नाहीत शेतीत, तरी पण शेतकरी आपली एकजुटी दाखवणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणात तिथं आलं असतं तर सरकारला आणखीन दहशत बसू शकतं। कारण हे भाव राहण्यासाठी आपल्याला सतत झगडावंच लागतं, नाहीतर आपले भाव खाली आणते, त्याच्यासाठी सुद्धा काही लोक बसलेले आहेत। आणि या मोर्चाला आपण प्रचंड संख्येने आला, पावसात सुद्धा तुम्ही
मोर्चात हटला नाही हाच खरा शेतकरी. आणि याचा शासन सुद्धा विचार करेल. पावसात भिजत मोर्चा काढला, माग हटला नाही आमचा बळीराजा. आपल्याला सगळ्यात मोठं द्राक्ष शेतीवर संकट यायला लागले. गेल्या 1.5 वर्षापूर्वी बेदाण्याचा भाव होता 150-60 रुपये. ज्या वेळेला बेदाणा इथं बाहेरच्या देशातनं कर बुडवून अफगाणिस्तानचा येतो, त्याला आयात कर नाही, त्यामुळे आपल्या बेदाण्याचा भाव गेली 10-12 वर्ष वाढला नाही. म्हणून हा बेदाण्याचा भाव गेल्या 1.5 वर्षापूर्वीचा 150 होता, तो आज ऍव्हरेज माल 300 रुपयाला झाला. शेतकऱ्याच्या घरात किलो मागे 100-150 रुपये बेदाण्याला वाढले. 3 लाख रुपये एकरा प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा झाला बेदाण्यात. बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की आज यंदा आमच्या बँका जरा थोडा भरायला आणि पैसे देणं पाणी जरा कमी झालं. हा शेतकऱ्यांचा आनंद आपल्याला मिळवायचा आहे. म्हणून अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लागला पाहिजे. अफगाणिस्तानचा बेदाणा त्याच्या नावाखाली इराण, इराक, तुर्कस्तान, कझाकिस्तान, चीन यांचा बेदाणा येतो, त्याला 105% आयात कर आहे. आणि अफगाणिस्तानला 1 रुपया सुद्धा आयात कर नाही. खरं वास्तविक केंद्र शासनाने गेला 31रा मोर्चा आपला आयात कर लावा म्हणून, पण केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं याच्यावर खरोखर गांभीर्यपूर्वक विचार करणं गरजेचं होतं. कारण ह्यात शासनाला काही तोटा नव्हता, उलट शासनाला फायदाच आहे. जर एवढी चालना दिली तर आमच्या द्राक्ष बेदाणा उत्पादन आज 6,000 कोटीचं परकीय चलन मिळवून देतो. ती परकीय चलन तुम्हाला 10,000 कोटीचा आमचा बागायतदार कमवून देईल. त्यामुळे केंद्र शासनाने ह्या मागणीचा विचार करून द्राक्ष शेतीला बढावा द्यायला पाहिजे, त्याला ताकद दिली पाहिजे.